सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती स्थितीमध्ये ख्रिस्ती मंडळीला प्रियजनांनो, हा सुंदरसा समय प्रभू प्रभू येशू मसीहनं परात्पर स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने, आपला जो त्रेक एक परमेश्वर आहे, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा, जो आमचे त्रेक एक परमेश्वराला आम्ही धन्यवाद देतो, त्याची स्तुती त्याची आराधना करतो. आणि चला आपण वचनाकडे वळूया. प्रियजनांनो, आजचं वचन आहे हबकुक. हबकुक जो संदेष्टा होता, हबकुक याचा 3रा अध्याय आणि 17 ते 17 to 19, 17 ते 19 वर्षे सुंदरसं वचन आहे प्रियजनांनो हबकुक मध्ये. आणि इतकं सुंदरसं मार्गदर्शन मला परमेश्वराने दिलं त्याच्याद्वारे, की मी माझ्या आत्म्यात विचार आला त्याच्या महान अशा पवित्र आत्म्याच्याद्वारे, की मी तुमच्याशी हे शेअर करू. प्रियजनांनो, सुंदरसं वचन आहे बघा. जेव्हा शेतकरी असतो, तो शेतामध्ये बी पेरतो आणि त्याचं मग पीक येते आणि धान्य येते. प्रियजनांनो, त्याला किती आनंद होतो ना, किती आनंद होतो, मला पीक आलेलं आहे. आणि मग तो व्यवसाय करतो, बिझनेस करतो त्याचा. आणि मग तेव्हा ते गावातून तो शहरात त्याचं धान्य विकण्यात येते आणि त्याला मग तो मिळकत मिळते, पैसा मिळतो आणि मग त्याच्या घरामध्ये आनंद होतो, उल्हास होतो. प्रियजनांनो, आपण वचनाकडे वळूया. हे शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं, एक मनुष्य प्राणी आणि एक जो शेतकरी असतो, मानव जो शेतकरी असतो, त्याचं हे उदाहरण दिलं मी तुम्हाला छोटंसं. हे बघा, तर सुंदरसं हबकुक संदेशाच्याद्वारे परमेश्वराने आजचं वचन दिलेलं आहे, की अंजीरचं जे झाड असते, तो काय म्हणतो वचनामध्ये, अंजीरचं झाड उगवले नाही. फर्स्ट अंजीरचं झाड उगवले नाही. जैतून म्हटलं तर प्रियजन ओलिव्ह असते. आणि जैतूनचं झाडाचा उल्लेख आपल्या पवित्र शास्त्रामध्ये खूप ठिकाणी केलेला आहे प्रियजनांनो. आणि जैतूनचं जे झाड आहे आणि जैतूनचं जे तेल आहे ते खूप महाग असते, खूप महाग तेल आहे, खूप तो महाग फळ आहे प्रियजनांनो. काय म्हणतो बघा, अंजीरचं झाड, अंजीर सुद्धा महाग आहे, अंजीर सुद्धा खूप महाग आहे प्रियजनांनो. अंजीरचं झाड उगवले नाही, जैतूनाचे उत्पन्न बुडाले. जैतूनाचे उत्पन्न करता ते उगवलं नाही बरोबर आणि ते बुडालं. जैतून उगलं नाही आणि त्याचं पीक बुडालं, खराब झालं पीक. शेतात धान्य न पिकणे, शेतात धान्य पण नाही पिकले. शेतकऱ्याला धान्य नाही मिळाले. मेडवाड्यात कळप नाही तसे झाले. गोठ्यात गुरेढोरे उरली नाही. गुरेढोरे न उरली. बघा, हबकुक संदेष्टा कशा रीतीनं परमेश्वराला कसा तो स्थान देत आहे प्रियजनांनो. बघा, तो म्हणत आहे, जरी माझ्याकडे झाड उगलं नाही अंजीरचं, जैतूनचं पीक मला बुडालं, शेतात मला धान्य मिळाले नाही, आणि माझ्या मेंढवाड्यात जिथं मेंढरं असतात, मेंढरं नाही उरले, गुरेढोरं नाही उरले, काहीच नाही उरलं त्याच्याकडं. तरी काय म्हणतो तो, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावे. परमेश्वराच्या ठाई हर्ष पावे. का हर्ष पावेत प्रियजनांनो? त्याला काय मिळालेलं आहे? जिवंत देवाची प्राप्ती. प्रियजनांनो, एक तुम्हाला छोटंसं मी सांगू इच्छिते. जगामध्ये हा जग आहे ना, आपण जिथं राहतो, हे जग आहे, ही पृथ्वी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. आणि पृथ्वीवर तुम्हाला मला त्याने जन्म दिला ना, त्याने तो आपला निर्माण करता आहे. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, जो आपला त्रेक एक परमेश्वर आहे, त्याने आपल्याला निर्माण केलं आणि या जगात पाठवलं. का पाठवले प्रियजनांनो या जगात? आपल्याला या जगात आपला निर्माण करता कोण आहे? माझा निर्माण करता कोण आहे? मला या जगात का पाठवलेलं आहे? खूप संपत्ती मिळवण्यासाठी, खूप प्लॉट्स घेण्यासाठी, खूप सारं धन कमवण्यासाठी,
खूप सारे घरं घेण्यासाठी, खूप सारं सोनं जमा करण्यासाठी? बिलकुल नाही प्रियजनांनो. नो 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 नो. त्यासाठी नाही पाठवले परमेश्वराने. हे तर सर्व विधर्मी लोक करतात. प्रियजनांनो, तुम्ही आणि मी जे खरे येशू मसीहचे ट्रू विश्वासू बिलीवर ज्याला म्हणतात, जो खरा विश्वासू येशू मसीहचा खरा लेकरू जो आहे, तो काय म्हणणार? ज्याला जिवंत देवाची प्राप्ती झालेली आहे. जिवंत देवाची प्राप्ती प्रियजनांनो, जेव्हा तुम्हाला मला येशू मसीह मिळतात, जेव्हा तो आपल्या जीवात्मेमध्ये येतो, तेव्हा जो आनंद असतो ना, आज प्रियजनांनो मी तुम्हाला एक साक्ष देते की माझ्याकडं आजच्या डेटमध्ये एक ग्राम सोनं नाहीये, 1 ग्राम सोनं, पण मला एवढा आनंद आहे, एवढी शांती आहे, एवढा माझ्याकडं धन आहे. कोणतं धन आहे? ते दिसणारं धन नाही प्रियजनांनो. डोळ्यांना, या डोळ्यांना जे डोळे, जे आपले जगित डोळे आहेत ना, या डोळ्यांना दिसणारं ते धन नाही आहे, ते आत्मिक धन आहे. ते आत्म्याला दिलेलं परमेश्वराने मला जी प्रीती दिलेली आहे, त्याची प्रीती, त्याची शांती, त्याचा आनंद, त्याची संपत्ती, त्याचा धन, त्याचा खजाना. तो खजाना काय आहे? जिवंत देवाची प्राप्ती. आज तुम्ही आणि मी पाहतो जगात किती अंधार आहे, परंतु त्याने आपल्यावर फार मोठी प्रीती, फार मोठी दया, फार मोठी करुणा आणि फार मोठी कृपेवर कृपा आणि कृपेवर कृपा आणि कृपेवर कृपा केलेली आहे. म्हणून आज मी खुश आहे, आज मी आनंदित आहे, आज मी उल्हासित आहे. आणि आज म्हणून मी हे म्हणणार, मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेल. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. आणि का उल्हास करीन? कारण माझा प्रभू माझे सामर्थ्य आहे. कारण प्रभू माझ्यात सामर्थ्य आहे. परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे. तो माझे पाय हरणाच्या पंखासारखे, हरणाच्या पायांसारखे करतो. तो मला माझ्या उच्च स्थानावरून चालू देतो. किती महान वचन आहे परमेश्वराचं. हबक्कूक संदेष्टा त्यांनी लिहिलं आहे, त्याच्याद्वारे महाशा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्याने लिहिलेलं आहे. त्यांनी लिहिलेलं आहे. आज तुमच्या आणि माझ्यासाठी हे वचन आहे. प्रियजनांनो, किती दुःख आले, किती संकट आले, डब्यातलं राशन फिनिश, तेल, पीठ, मीठ सारं फिनिश झालं. चिंता करू नका, चिंता करू नका. करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. आंसुओं की घाटियों में साथ ना छोडूंगा तेरा. प्रियजनांनो, आमच्या घरात आम्ही देखील पुष्कळ संकटातून वर आलेलो आहोत. पुष्कळ संकट आमच्या जीवनात आलेले आहे. माझे वडील बिर्ला कंपनीमध्ये, माझे आप्पा बिर्ला कंपनीत काम करायचे. त्यांचा पायाचा त्रास होता, त्यांचे पायामध्ये त्रास होता. आणि असा एक दिवस आला की आम्ही छोटे होतो, जास्त आमचं वय नव्हतं, 3-4 वर्षाची असेल शायद मी. प्रियजनांनो, 24 डिसेंबर होतं तारीख, 24 डिसेंबर. आमच्या घरात काहीच नाही आलेलं. बरं, सकाळ संध्याकाळ झाली, काहीच नाही आमच्या घरामध्ये. आणि 25 तारीख म्हणजे उद्या आता आपल्याला येशू मसीहचा वाढदिवस मनवायचा आहे. परमेश्वराचा आपल्याला जन्मदिवस साजरा करायचा आहे, क्रिसमस, वर्षाचा सण. आणि घरात काहीच नाही, कपडे नाही, काही नाही, खाऊ नाही, काही नाही. अशी परिस्थिती होती. रात्रीच्या 12 वाजता माझ्या आप्पांना देवापाने थैलीभर सामान दिलं, थैलीभर सामान आणलं घरात, थैलीभर कपडे आले. प्रियजनांनो, आम्ही तो दिवस विसरणार नाही, कधी विसरू नाही शकत तो दिवस. अशा परिस्थितीतून परमेश्वराने आम्हाला उंच केलेला आहे. प्रियजनांनो, असा परमेश्वर तो आहे
असा तो आपला जिवंत परमेश्वर आहे. असा तो आम्हा दिनांचा वाली, दिनांचा कैवारी. पाप्यांसाठी तो आला. आमचा पाप्यांचा उद्धार करता, आमचा तारणारा खरा जिवंत देव तो आमच्यासाठी आलेला आहे. प्रियजनांनो, तो धार्मिक जे आहे त्यांच्यासाठी नाही, जे निरोगी आहेत त्यांच्यासाठी नाही, तर जे पापी आहेत माझ्यासाठी, आणि जे कबूल करतात की मी पापी आहे त्यांच्यासाठी तो आलेला आहे. कारण तो आमचा उद्धार करता आहे, तो आमचा तारणार आहे. फर्स्ट तो आपला निर्माण करता आहे, तो आमचा उद्धार करता आहे, तो आमचा तारणारा खरा जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमचा त्रेक एक परमेश्वर आहे. प्रियजनांनो, आणि आता हे जे कार्य सुरू आहे, फर्स्ट जुना करारात स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाचे कार्य झाले. नवीन करारात त्याच्या प्रियपुत्र, त्याचा माणसा एकूण प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचे कार्य झाले. आणि त्यानंतर आता जो कार्य सुरू आहे त्याच्या माणशा पवित्र आत्म्याचे कार्य सुरू आहे. आणि त्या माणशा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आज आम्ही छाती ठोकपणे म्हणतो, यीशु मसीह जिंदा खुदा, यीशु मसीह, यीशु मसीह जिंदा खुदा, यीशु मसीह वो मेरे साथ खड़ा, डरना ही है मुझको कोई, सामर्थ्य यीशु मेरा, वो मेरे साथ खड़ा, ढाल बनकर साथ है, सर पे उसका ही हाथ है, तो गाऊंगी मैं और नाचूंगी मैं, सारे जहां को बताऊंगी मैं, यीशु मसीह है जिंदा खुदा मेरा, यीशु मसीह है जिंदा खुदा, यीशु मसीह है जिंदा खुदा मेरा, यीशु मसीह है जिंदा खुदा खुदा. हो प्रियजनांनो, आपण शांत बसू शकत नाही. आपण जर शांत बसलो तर कोण ओरडणार? धोंडे, धोंडे ओरडतील. तर प्रियजनांनो, आपला आशीर्वाद आपल्याला धोंड्यांना द्यायचा आहे? अगदी नाही. आपल्याला परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला झटलं पाहिजे. प्रत्येक खरा विश्वासू प्रभू येशू मसीहचा जो फॉलोअर आहे, प्रभू येशू मसीहच्या मार्गात जो चालतो, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, तो प्रत्येक व्यक्ती मिशन आहे. आणि तो मिशन काय? मिशनरी म्हणतात. ते मिशन काय? मिशन देवाची प्रीती आपल्याला सर्वांना दाखवायची, प्रगट करायची. येशू मसीह तुमच्यावर किती प्रीती करतो, आणि तो तुमच्यावर प्रीती करतो म्हणून मी तुमच्यावर प्रीती करतो. बघा, त्याचा अनुभव घेऊन पहा. तो कसा आहे, कसा तो चांगला परमेश्वर आहे, कसा तो चांगला मित्र आहे, कसा तो चांगला सोबती आहे. प्रियजनांनो, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्याचा एकुलता एक प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा आपल्याला, आपला जो त्रेक एक परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.